नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे बैठक अहवाल नोंद वही. म्हणजे आपल्या गटातील एक पुस्तक आहे, दप्तर आहे, त्याला आपण बैठक अहवाल नोंद वही म्हणतो. जे आपण बैठकीसाठी म्हणजे जास्त करून बैठकीची माहिती असते या पुस्तकामध्ये. तर ती वही आपण कशी लिहायची असते त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर या बैठक अहवाल नोंद वहीचा भाग 2 आहे. भाग 1 ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही पहिल्यांदा भाग 1 पाहावा. मग जर तुम्हाला भाग 1 समजला त्यानंतर तुम्ही भाग 2 पाहावा. या व्हिडिओचा बैठक अहवाल नोंद वहीचा भाग 2 आहे. तर चला आपण या बैठक अहवाल नोंद वहीला सुरुवात करूयात. त्यापूर्वी मी तुम्हाला भाग 1 मध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस सदस्यांना कर्ज वाटप करतो तर त्यामध्ये आपल्याला ग्रामसंघाकडून ज्यावेळेस CIF निधी मिळाला, म्हणजे आपण उदाहरणासाठी म्हणून घेतलं होतं की आपल्या समूहाला CIF निधी भेटला आहे किंवा बँकेचं कर्ज मंजूर झालं आहे, तर ते आपल्याला कसं मिळालं, आपण त्या बैठक अहवाल नोंद वहीमध्ये कसं लिहायचं ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर आपण त्या कर्जाची वाटणी केली, सदस्याने कशा प्रकारे वाटलं, ते कसं लिहिलं ते पण मी सांगितलं होतं. आता आपण या भागामध्ये पाहूयात की आपण ज्यावेळेस ते सदस्यांना आपण दिलं होतं कर्ज वाटप, तर त्याचे आपण व्याज कसं घेणार, त्याचे मुद्दल म्हणजे कसे हप्ते घेणार, ते लिहिणार कसं. त्यानंतर पुढे आपल्याला आता आपण ज्यावेळेस ग्रामसंघाकडून कर्ज घेतलं आहे त्यासाठी आपल्याला ग्रामसंघाला महागारी म्हणजे आपल्याला परतफेड करायला लागणार आपल्या समूहाकडून. तर ती परतफेड कशी असा पाहिजे, तर त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला ज्यावेळेस ग्रामसंघ कर्ज देतं तर आपल्याला फक्त आपण सदस्यांना ज्यावेळेस ग्रामसंघाकडून आलेले कर्ज देतो सदस्यांना, तर सदस्यांकडून आपण म्हणजे आपल्या समूहाची टक्केवारी किती आहे, एकांची 1.5% असते, 2% असते, म्हणजे इत्यादी टक्केवारी असतात. गटांच्या गटांची टक्केवारी वेगवेगळ्या असतात. तर याप्रमाणे आपल्या गटाची टक्केवारी 2% आहे असं समजूया उदाहरण म्हणून. तर आपण सदस्यांकडून 2%चे व्याज घेणार आहोत. तर पुढे आपल्याला आपल्या समूहाकडून ग्रामसंघाला द्यायचा आहे 1%. म्हणजे आपल्याला 1% फायदा राहतो आपल्या समूहामध्ये. आपल्या सदस्यांकडून आपल्याला 2% व्याज घ्यायचे आहे का, तर म्हणजे आपल्या गटाचे व्याजदर किती आहे, 2% आहे, म्हणून आपण सदस्याकडून 2% व्याज घेतले. आणि तेच पुढे आपल्याला ज्यावेळेस आपल्या ग्रामसंघाला परतफेड करायची असते, ज्यावेळेस आपल्याला आता CIF निधी हा 60,000चा CIF निधी असतो, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा परतफेड करणार आहोत त्यावेळेस आपण पहिल्यांदा व्याज किती दिलं पाहिजे आपल्याला. आपण त्या रकमेची म्हणजे आपल्या जेवढे शिल्लक कर्ज रक्कम राहिली आहे ग्रामसंघाला देण्यासाठी त्याची आपण नेहमी प्रत्येक हप्त्याला 1% व्याज द्यायचं आहे. तर मी तुम्हाला ते कसं द्यायचं आहे ते सांगते पुढे, तर तुम्ही लक्ष देऊन ते पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. एक लाईन बाय लाईन व्हिडिओ मी तुम्हाला लाईन बाय लाईन सगळं समजावून सांगेन की या ठिकाणी काय लिहायचं आहे, कशा प्रकारे व्याज घेऊन कशा प्रकारे आपल्याला ग्रामसंघाला व्याज द्यायचं आहे आणि आपण त्या गोष्टी कशा लिहायच्या आहेत ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ डिटेलमध्ये आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी मी बैठक अहवालमध्ये बैठक क्रमांक 12 घेतला आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला कर्ज वाटप केलं होतं असं दाखवलं होतं, आता हे तर आपण कर्ज वाटप केलं आहे, त्यावेळेस मी बैठक क्रमांक 8 घेतला होता. तर या ठिकाणी बैठक क्रमांक 8 घेतला होता. तर आपण ज्यावेळेस त्यांच्याकडून व्याज घेणार आहोत त्यावेळेस आपली बैठक क्रमांक 12 येणार आहे, कारण की आपण आठवडी मीटिंग घेतो आणि ज्यावेळेस आपल्याला व्याज घ्यायचे असते म्हणजे आपण 4थ्या आठवड्यात व्याज घेतो. तर याप्रमाणे मी 12वी मीटिंग घेतली आहे. डायरेक्ट मी तुम्हाला 12वी मीटिंग लिहून दाखवणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून लिहिता आहात तुमच्या बैठक अहवाल नोंदवहीमध्ये तुम्ही आठवड्या मीटिंगप्रमाणे लिहायचं आहे. तर इथे डायरेक्ट मी 12वी मीटिंग घेतली आहे. तर आपली 9वी बैठक क्रमांक राहिली आहे, 10वी बैठक क्रमांक राहिली आहे, 11वी बैठक क्रमांक राहिली आहे. कारण की त्यामध्ये फक्त आपण बचत घेतो आणि ती बचत हातात लिहितो, कारण की आपण फक्त बचतीचं काय आपण व्याज आपण ते वाटू शकतो ना काय, त्यामुळे डायरेक्ट आपण या गोष्टीमध्ये जिथे आपण व्याज घेतो त्याच ठिकाणी आपण कर्ज वाटप ही करतो, मुद्दल ही घेतो, या सर्व गोष्टी करतो. ते मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर आता आपण बैठक क्रमांक मी 12 घेतला आहे आणि आता या ठिकाणी आपलं किती बचत येणार आहे सुनीताताई, आपण नाव घेतलं आहे सदस्याचे. या ठिकाणी सर्व कॉमन माहिती आहे, ती तुम्हाला पहिल्यांदा माहितीच असेल. जरी नाही माहिती तरी मी सगळ्यात पहिला म्हणजे भाग 1च्या आधीही पहिल्यांदा एक बैठक अहवाल नोंद वही कशी लिहायची त्याचा एक व्हिडिओ बनवला होता. तर त्यामध्ये मी सगळी माहिती सांगितली आहे म्हणजे साध्या माहितीची. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर सुनीता ताई
त्यांची बचत आपल्या या आठवडी बेटिंगमध्ये बचत 50, आपला हा बचत गट 200 म्हणजे 200 बचत 200 रुपये प्रति महिना असं आहे. तर आपली बचत किती येणार? एकूण 600 येणार. आपले बैठक क्रमांक 8मध्ये आपली बचत किती होती? 400 रुपये. किती होती आपली? 400 रुपये होती. तर आता आपल्या बैठक क्रमांक 12मध्ये किती येणार? 600 येणार. तर आपल्या बैठक क्रमांक 9मध्ये आपली आता या ठिकाणी 400 आहे तर 450. परत बैठक क्रमांक 10मध्ये 500, बैठक क्रमांक 11मध्ये 550 याप्रमाणे, आणि आता बैठक क्रमांक 12मध्ये 600 यानुसार बचत घ्यायची आहे. तर पुढे आता आपण कर्ज दिले आहे त्याची आपण म्हणजे त्यांच्याकडून परतफेड कशी येते याचे आपण कॉलम मी कसे लिहायचे ते दाखवते आहे. तर या ठिकाणी आपला कर्ज हप्त्यांची परतफेड या ठिकाणी, तर यामध्ये मी नावं टाकते. आपण कोणाकोणाला कर्ज दिले होते? सुनीताताईंना कर्ज दिले होते, अनिताताईंना कर्ज दिले होते. या ठिकाणी XYZ म्हणजे नावं लिहिले नव्हते मी, पहिल्या 2च नावं लिहिली आहेत. आपण 6 सदस्यांना कर्ज दिले होते असं मी दाखवलं आहे तुम्हाला. तर त्या ठिकाणी आता आपल्या गटाचे आपण कुणाला दिले नव्हते कर्ज, फक्त बँकचं आणि कर्जाचं. या ठिकाणी आपण पाहू शकता प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. बँक येथे पण आहे बँक, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदस्यांची परतफेड कर्जाचा तपशील, आणि या ठिकाणी सुद्धा सदस्याचा परतफेड कर्जाचा तपशील आहे. तर या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. या ठिकाणी शिल्लक कर्जाचा परतफेड तपशील, तर या ठिकाणी शिल्लक कर्जाचा तपशील आहे. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तुमच्या बैठक अहवालमध्ये शिल्लकच असेल, जर नसेल तरी पण म्हणजे आता नवीन बैठक अहवाल आहे त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे माझ्याकडे जी आहे अवेलेबल त्यामध्ये. तर या ठिकाणी या कॉलममध्ये काय काय कॉलम आहेत मी सांगते. आधी पहिल्यांदा काय आहे, सदस्याच्या परतफेडमध्ये 3 कॉलम आहेत. पहिला गटासाठी आहे, बँकेसाठी आहे, मग संघासाठी आहे म्हणजे ग्रामसंघासाठी. पुढे शिल्लकमध्ये सुद्धा त्याच 3 गोष्टी आहेत, बाबी आहेत. तर या ठिकाणी गटामध्ये मुद्दल आणि व्याज, म्हणजे सदस्यांकडून जे मुद्दल येत असेल अंतर्गत कर्जासाठी त्याचं मुद्दल आणि ते व्याज, आणि बँकेसाठी मुद्दल व्याज, संघासाठी मुद्दल व्याज याप्रमाणे. आता मी तुम्हाला लिहून दाखवते कसं लिहायचं. आता सुनीताताईंनी काय केलं, आता आपण बँकेचं त्यांना किती 15,000 रुपये दिले होते, कारण की आपल्याला बँकेकडून प्रत्येक सदस्याला 15,000 याप्रमाणे आपल्याकडे 10 सदस्य आहेत समूहामध्ये, त्यांच्यानुसार 15,000 प्रमाणे आपल्याला 1.5 लाख रुपयाचं कर्ज रक्कम मंजूर झाली होती. त्यामध्ये आपण किती सदस्यांना कर्ज दिले होते? 5 जणांना दिले होते, आणि 5 जणांना गरज नव्हती त्यामुळे आपण ते शिल्लक राहिले कर्ज. तर यानुसार सुनीताताईंना आपण किती 15,000 दिले होते. तर त्यांनी हप्ता आपण काय केलं, आपण ठरवलं गटामध्ये की आपण बँकेसाठी व्यवस्थित हप्ता ठरवला पाहिजे. आपण प्रत्येक महिलेने ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये हप्ता भरायचा, आणि जो काय व्याज असेल तो भरायचा. तर याप्रमाणे ठरवले आहे. त्यामुळे सगळ्या ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनी सर्वांनी 1,000 रुपये हप्ते भरले आहेत. तर या ठिकाणी कोणी कर्ज घेतले होते? सुनीताताईंनी घेतले होते, अनिताताईंनी घेतले होते, X यांनी घेतले होते, Y यांनी घेतले होते, आणि Z यांनी घेतले होते. हे कर्ज ज्यावेळेस आपण डिस्ट्रीब्युशन केले आहे त्याची माहिती मी बैठक क्रमांक 8मध्ये म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आहे. इथे जाऊन तुम्ही म्हणजे सगळी माहिती आहे त्यामध्ये, तुम्ही जाऊन तिथं म्हणजे पहिल्यांदा तो व्हिडिओ जर पाहिला असेल मग ह्या व्हिडिओवर तुम्ही आला असाल अशी मी अपेक्षा करते. तर पुढे आता सुनीताताईंनी किती 1,000 रुपये मुद्दल भरली. व्याज आपले किती, आपण 2% व्याज घेतो 300 रुपये, 15,000चे 300 रुपये व्याज होते. तर पुढे संघाचं सुद्धा त्यांनी 10,000 रुपये घेतले होते. मी हे तुम्हाला सांगितले आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी 10,000 रुपये घेतले होते, त्यामधले त्यांनी संघासाठी फक्त 500 रुपये भरले मुद्दल, आणि व्याज 200 रुपये. म्हणजे त्यांनी 10,000 घेतले होते, त्याचे व्याज 2% किती 200 रुपये. याप्रमाणे टोटल त्यांनी किती रुपये भरले, इथे काय सांगितले, एकूण कर्ज रक्कम रुपये, रकाना क्रमांक 3 ते 8, 3च्या 8पर्यंतची बेरीज. म्हणजे या ठिकाणी आता या 2 कॉलममध्ये तर काय आपण लिहिलेलं नाही आहे, तर या सर्व कॉलमची बेरीज आहे. तर या ठिकाणी आपली 2,000 रुपये एकूण टोटल रक्कम होत आहे. 1,000, 1,500 आणि हे 300 आणि 200 मिळून 500. तर 1,500 आणि 500 किती 2,000 याप्रमाणे बेरीज केली आहे. तर पुढे आता त्यांचे किती कर्ज शिल्लक राहणार सुनीताताईंचे, तर गटाचं काय नाही आहे या ठिकाणी. ज्या तुमच्या गटामध्ये असणार आहे अंतर्गत कर्ज असणार आहे, पण मी तुम्हाला कसं लिहायचं, पहिला मेन मुद्दा आपल्याला बँकेचं आणि संघाचं कसं लिहायचं हे सांगायचं महत्त्वाचं आहे, म्हणून मी हे 2 उदाहरणं घेतली आहेत. गटाचे अंतर्गत कर्ज तर व्यवस्थित सगळ्यांचे असणार. तर या ठिकाणी
मुद्दल की त्यांची आपल्याला काय लिहायचं आहे, शिल्लक कर्जाचं तपशील लिहायचं. म्हणजे आता बँकेचं किती शिल्लक राहणार आहे त्यांच्याकडे, बँकेचं मुद्दल त्यांच्याकडे किती शिल्लक राहणार आहे, त्यांच्याकडे शिल्लक राहणार आहे. आता आपण 15,000 दिले होते, तर या ठिकाणी त्यांनी 1,000 मुद्दल भरली आहे, तर 14,000 शिल्लक राहणार आहे. व्याज काय शिल्लक नाही, त्यांनी भरलं आहे व्याज. तर संघाचं किती राहणार आहे, त्यांनी घेतले होते 10,000 रुपये, तर त्यांचे 9,500, कारण की त्यांनी फक्त 500 रुपये मुद्दल भरली आहे आणि व्याज पण नाही काही शिल्लक. तर या ठिकाणी किती एकूण टोटल राहिले, तर त्यांच्याकडून आपल्याला 23,000, तर या ठिकाणी 23,500 त्यांचे टोटल कर्ज राहिले आहे. तर याचप्रमाणे आता सगळ्यांनीच म्हटलं आहे आपण की बँकेच्या सगळ्यांनी हप्ते ठरवले आहेत, की सगळ्यांनी प्रत्येक महिन्याला 1,000 प्रमाणे आपण हप्ते ठरवूयात. तर या ठिकाणी त्यांनीसुद्धा 1,000 रुपये हप्ता आणि 300 रुपये व्याज भरले आहे. तर यांनी काय केले अनिताताईंनी, तर फक्त यांनी मुद्दल न भरता फक्त व्याज भरले आहे ग्रामसंघातले. तर त्यांचे टोटल किती 1,500 रुपये त्यांनी भरले आहे ग्रामसंघाचे फक्त त्यांनी व्याज भरले आहे, मुद्दल दिली नाही. असंही असू शकतं, समूहात वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे सदस्य आहेत. एक जण वेळेवर पैसे भरतो, एक जण फक्त व्याज भरतो, एक जण, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, सदस्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला लिहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याकडे परतफेड झाली आहे त्याप्रमाणे लिहिलं पाहिजे. तर पुढे आता गटाचं काय नाही, तर त्यांचं बँकेचं 14,000च राहणार आणि पुढे व्याज पण काय त्यांनी भरले आहे. तर या ठिकाणी मुद्दल त्यांनी संघाची काही नाही दिली आणि व्याज पण त्यांनी भरलं आहे फक्त 200 रुपये. तर याप्रमाणे त्यांचे किती राहिले आहे, म्हणजे त्यांनी फक्त 1,000 मुद्दल भरली आहे आणि त्यांचं कर्ज किती होतं 25,000 टोटल. बँकेचे 15 आणि संघाचे 10, याप्रमाणे 25,000. तर त्यांची 1,000 फक्त त्यांनी मुद्दल भरली आहे, त्यामुळे ह्यांचे फक्त 24,000 रुपये शिल्लक राहिले त्यांचे कर्ज. या ठिकाणी यक्स या सदस्यांनी बँकेचे तर सगळ्यांनीच ठरवलं होतं 1,000 भरायचे, व्याज भरायचे. या ठिकाणी ह्यांनी ग्रामसंघाचे पण 10,000 घेतले होते, तर ह्यांनी 1,000 रुपये मुद्दल भरली आणि 200 रुपये व्याज भरले. या ठिकाणी 2,000 आणि हे 2,500 आपल्याकडे टोटल यांच्याकडून आले आहेत. पुढे आता यांचे किती शिल्लक राहणार, ह्यांचे बँकेचे तर 14,000 राहणार. पुढे ग्रामसंघाचे किती राहणार, 9,000 राहणार, कारण की 10,000मधून त्यांनी 1,000 मुद्दल भरली. तर पुढे यांचे किती शिल्लक कर्ज राहणार, 23,000 राहणार. पुढे वाय या सदस्याचे 1,000 मुद्दल, 300 रुपये व्याज, यांनी 500 रुपये मुद्दल भरली आणि 200 रुपये व्याज भरले. याप्रमाणे यांचे किती 2,000 आणि यांचे शिल्लक किती राहणार 14,000 बँकेचे आणि 9,500 किती ग्रामसंघाचे. तर याप्रमाणे 23,500 यांची एकूण शिल्लक रक्कम. याप्रमाणे पुढील सदस्याचे 1,000 रुपये, 300 रुपये आणि यांनी पण 500 रुपये मुद्दल भरली ग्रामसंघाची, 200 रुपये व्याज भरले, 2,000 रुपये. पुढे 14,000, 9,500 शिल्लक राहिले. पुढे 23,500. या ठिकाणी आता या सदस्याचे फक्त आपण किती जणांना कर्ज दिले होते, बँकेचे कर्ज दिले होते फक्त 5 जणांना, पहिल्या 5 जणांना, आणि नंतर या सदस्याला पण दिले नव्हते, फक्त संघाचे दिले होते 10,000 रुपये. तर त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी 1,000 रुपये भरले आहेत ग्रामसंघाला आणि 200 रुपये व्याज भरले आहे. पुढे त्यांचे 1,200 रुपये जमा झाले आहेत. त्यांचं बँकेचं काही नाही आहे, फक्त संघाचं किती राहिलं 9,000 रुपये राहिलं, कारण की त्यांनी 1,000 मुद्दल भरली. पुढे 9,000 त्यांचे एकूण शिल्लक कर्ज रक्कम राहिलेली आहे. ठिकाणी काय आहे, तर नवीन कर्ज प्रकरणे. तर या ठिकाणी काय केलं आहे, आपण एक कर्ज दिलं आहे, तर आपण आता बी या सदस्याला आपण नवीन कर्ज दिलं असं लिहूयात. तर कारण काय लिहूयात, शेती काम निघालं असं समजूया. पुढे आपण व्यवसाय ह्या गोष्टी असतात, व्यवसायासाठी कर्ज घेतात, शेती कामासाठी असतं, घरगुती कामासाठी असतं, बाजार असतो, शैक्षणिक कामं असतात, विविध कामं असतात, त्यासाठी आपण कर्ज मागणीचे कारण लिहायचं आहे. पुढे कर्ज मागणी रक्कम 15,000 यांनी मागितले आहेत, आपण 15,000 कर्ज मंजूर रक्कम केली आहे. परतफेडीचे हप्ते आपण ठरवले नाहीत, कारण की तो सदस्य आपल्या वेळेनुसार हप्ते भरतो. तर पुढे आपले व्याज किती आहे 2% आहे. याप्रमाणे आपण कर्ज वाटप केले असं समजूयात. आता या ठिकाणी
पुढील काय मुद्दा आहे, समूह गुंतवणूक निधी. या दोन गोष्टी मी तुम्हाला पहिल्यांदा आपण हा जमा खर्चाचं विवरण कसं करायचं ते सांगते, मग मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी पहिल्यांदा यामध्ये काय आहे, जमा खर्च विवरणमध्ये जमा बाजूमध्ये बघूयात, मागील शिल्लक हातामध्ये. आता यामध्ये मी बैठक क्रमांक आपल्या 8मध्ये किती शिल्लक होते आपल्या हातामध्ये, शेवट 1600 रुपये शिल्लक होते. त्यानंतर बैठक क्रमांक 8मध्ये 1600 शिल्लक होते. त्यानंतर बैठक क्रमांक 9मध्ये आपली 500 रुपये बचत जमा झाली असणार आहे 50 प्रमाणे. त्यानंतर बैठक क्रमांक 10मध्ये सुद्धा 500 रुपये जमा होणार आहे. परत बैठक क्रमांक 11मध्ये सुद्धा 500 रुपये जमा होणार आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा लिहून दाखवते. तर आपली एकूण मागील शिल्लक बैठक क्रमांक 8मध्ये, मी तर लिहिते तुम्हाला कच्चं लिहित आहे, परत मी खोडणार आहे. बैठक क्रमांक 8मध्ये किती आपले शिल्लक होते, 1600 रुपये. एकूण आपण बघू शकता इथे 1600 रुपये शिल्लक आहे आपली. प्लस आता आपल्या बैठक क्रमांक 9मध्ये किती असणार, परत बैठक क्रमांक 10मध्ये किती, मग परत 11मध्ये किती, आणि टोटल आपली ही बैठक क्रमांक 12 आहे. तर यामध्ये सदस्य बचत आपली 500 रुपये तर आहे ऑलरेडी. तर या ठिकाणी आपल्याला मागील शिल्लक हातामध्ये किती आहे, तर ते काय केले आपण, 500 रुपये जमा झाले आहेत, 500 रुपये जमा झाले आहेत आणि 500 रुपये जमा झाले आहेत. तर याच्या सर्वांची ॲडिशन केली आहे. तर सिम्पल आहे, 3100 आपली एकूण मागील शिल्लक हातात रक्कम जमा आहे. तर या ठिकाणी 3100 मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कशासाठी, तर काय आपण नेमकं काय केलं हे दाखवण्यासाठी मी केली होती, ती मी खोडली आहे. तर पुढे बँकेत आपले शिल्लक किती होते, 17100 शिल्लक होते. तर आपण पाहू शकता बैठक क्रमांक 8मध्ये किती शिल्लक होते आपले, 17100 होते. जर याच ठिकाणी आपण पहिल्यांदा स्टेटमेंट बघायचं आहे की मध्ये कुठली रक्कम जमा झाली आहे का बँकेच्या आपल्या खात्यामध्ये. तर काही जमा झाली नाही, तर बँकेत जेवढी बैठक क्रमांक 8च्या वेळेस शिल्लक होती तेवढीच अजूनपर्यंत शिल्लक आहे. त्यामुळे बँकेत शिल्लक 17100 आपली शिल्लक आहे. तर इतर बचत काय नाही, बँकेच्या कर्जावरील व्याज. आता आपल्याला टोटल काय करायचं आहे, इथं आपण टोटल मारलेलं नाही आहे. बँकेच्या कर्जावरील व्याज किती आहे, संघाच्या कर्जावरील व्याज किती आहे, ते आपल्या पहिल्यांदा आपण काय करायचं, याच कॉलममध्ये आपण थोडक्यात मारून म्हणजे लिहून ठेवायचं. तर या ठिकाणी आपली मुद्दल किती आहे, एकूण 1 2 3 4 5 5000 आहे बँकेची मुद्दल. त्यामुळे आता या ठिकाणी 5-15 1500 रुपये बँकेचे व्याज. त्यानंतर संघाचं मुद्दल आणि संघाची व्याज किती, तर या ठिकाणी 6 जणांचे 200 रुपये आणि 12 या व्याजाचे 1200 आणि 1000 आणि 3500 3500 आपली मुद्दल जमा आहे संघाची. तर याप्रमाणे या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी लिहून घेऊयात. बँकेच्या कर्जावरील व्याज किती आहे, 1500 रुपये आहे. संघाच्या कर्जावरील व्याज किती आहे, 1200 आहे. पुढे अंतर्गत कर्जावरील व्याज, कुणाचे नाही अंतर्गत कर्ज. बँकेचं कर्ज वसुली मुद्दल 5000 रुपये आपली बँक कर्ज वसुली झाली आहे. पुढे ग्रामसंघाची कर्ज वसुली किती आहे, 3500 रुपये. अंतर्गत नाही आहे. फिरता निधी नाही. पुढे बँक प्राप्त निधी नाही. कर्ज, बँकेकडून प्राप्त कर्ज, या सर्व गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कशा लिहायचे ते सांगितलं आहे. तर या ठिकाणी आपण याची टोटल करूयात आधी. तर आपली टोटल बेरीज किती होत आहे, 31,900 रुपये होत आहे. तर या ठिकाणी मी काय केले आहे, तर आता आपण 15,000 कर्ज वाटप केले आहे असं दाखवलं आहे, बरोबर आहे. आता काय केलं आहे, ते 15,000 कशाचे, तर RF निधी आपल्याकडे शिल्लक होता, तो कुणाला तर म्हणजे एमर्जन्सीला आपल्याला वाटायचा होता म्हणून आपण वाटला, असं दाखवलं आहे एक्झाम्पल म्हणून. पुढे ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप ते नाही, बँकेच्या सदस्यातून कर्ज वाटप आपण केलेलं नाही. तर ग्रामसंघातील बचत, आता ग्रामसंघातील बचत आपण जमा केली आहे 200 रुपये. म्हणजे ग्रामसंघाला दिलेली बचत, आपण एक सदस्य आहे ग्रामसंघाचे आणि काही ग्रामसंघामध्ये बचत घेतात सदस्यांकडून म्हणजे गटांकडून, तर त्याची ग्रामसंघातील बचत आपण दिली आहे 200 रुपये असं दाखवलं आहे. पुढे बँक कर्ज परतफेड मुद्दल. आता या ठिकाणी आपल्याकडे किती मुद्दल जमा झाली आहे, 5000 रुपये. तर आपण खर्च करणार आहोत म्हणजे देणार आहोत बँकेला 5000 रुपये. आता ग्रामसंघ कर्ज परतफेड मुद्दल किती आहे, 3500 रुपये आपण भरणार आहोत. आता बँकेस दिलेले व्याज किती आहे आपल्याकडे, 1500 रुपये आपण देणार आहोत. तर आता या ठिकाणी ग्रामसंघास दिलेले व्याज, आता या ठिकाणी तो मुद्दा येतो की आपण ग्रामसंघाकडून 60,000 रुपये कर्ज घेतले म्हणजे CIF निधी घेतला,
तो आपल्याला फक्त ग्रामसंघाला 1% व्याज द्यायचे असते प्रत्येक महिन्याला, पण आपण सदस्यांकडून 2% घेतो. तर जो आपण 1% देतो ग्रामसंघाला आणि 1% राहतो आपल्या गटात, तो आपल्या गटाचा फायदा असा आपण समजलं जातो. तर प्रत्येक ठिकाणी याच नियम आहे, सगळ्यांना माहिती असेल. नसेल माहिती तर मी सांगते की या ठिकाणी आता ग्रामसंघात दिलेले व्याज आपण आपल्याकडून किती आहे, संघातील कर्जातील व्याज हे आपण 2% आकारणी केली आहे, 1200 रुपये एकूण. तर आपण 600 रुपये आपण ग्रामसंघाला दिले आहे या ठिकाणी. पुढे मानधन 100 रुपये दिले आहे असं समजूया. प्रवास खर्च काही नाही. ग्रामसंघाची सभासद फी ती पहिल्यांदाच दिली असणार आहे ज्यावेळेस आपण ग्रामसंघाला ॲड झालो असेल किंवा आपण ग्रामसंघाला आपला गट जोडला गेलेला असेल त्यावेळेसच आपण ग्रामसंघाची सभासद फी असेल किंवा भाग भांडवल असेल या गोष्टी आहेत त्यामध्ये ते दिले असेल. इतर खर्च आता या ठिकाणी अखेर शिल्लक खात्यामध्ये या ठिकाणी ते आपण शेवटला लिहूयात. आणि पुढे काय केलं आहे, आता आपण काय म्हटलं मी तुम्हाला की 17,100 पहिले आपल्या बँकेत शिल्लक होते आणि काय केले आपण यामध्ये काढून एका सदस्याला 15,000 कर्ज दिले, आपल्या बँक खात्यातून डायरेक्ट ट्रान्सफर केले असं समजूया, बँक खात्यातून सदस्याच्या खात्यावर. तर त्या ठिकाणी मग आता 17,100मधून 15,000 ज्यावेळेस वजा होतील तर आपल्याकडे किती राहतील बँक पासबुकमध्ये 2,100 रुपये आपले शिल्लक राहिले. ते एंट्री मारून आणल्यावर समजतं की आपली किती या बैठकाअखेर म्हणजे या तारखेअखेर किती म्हणजे या बैठकीची तारीख किती अखेर आहे याप्रमाणे आपल्या बँक पासबुकमध्ये किती शिल्लक आहे ती ही रक्कम आपल्याला लिहायची असते इथे. तर या ठिकाणी माझ्या बँक म्हणजे या गटाच्या बँक पासबुकमध्ये एवढे राहिले आहे, मी असं दाखवलं आहे. जेवढी राहिली असेल तुमची ज्या मीटिंगच्या तारखेअखेर म्हणजे या मीटिंगची जी तारीख असेल, आता या ठिकाणी बैठक क्रमांक 12 आहे, माझ्या बैठक क्रमांक 12चा जो तारखेअखेर माझ्या पासबुकमध्ये जेवढे शिल्लक रक्कम असेल तेवढी मी लिहिलेली आहे. तर या ठिकाणी पुढे करेक्ट आपल्याला 31,900 आपल्याकडे असायला पाहिजेत, बरोबर आहे, कारण की आपल्याकडे जमा किती आहेत 31,900. तर या ठिकाणी काय करायचं, या सर्वांची बेरीज करून घ्यायची आपण. तर या ठिकाणी मी 31,900मधून म्हणजे या सर्वांची बेरीज केली आधी. 15,200, 5,000, 3,500, 1,500, 600, 100 आणि परत 2,100 आणि त्यातून ह्या सगळ्याची बेरीज करून 31,900मधून वजा केल्यावर 3,900 रुपये शिल्लक राहतात हातामध्ये. तर या ठिकाणी आपल्या या बैठक क्रमांक 12च्या अखेर 3,900 आपल्याकडे शिल्लक राहिले होते. तर पुढे काय केले मी, म्हणजे आता समजा मीच हा हिशोब करते, तर मी पुढे काय केले, मी एक गटाची लिपिका आहे असं समजूया आणि पुढे मी काय केले 3,900 रुपये मला या बैठकीमध्ये म्हणजे याच दिवशी म्हणजे आज जी बैठक झाली त्या बैठकी दिवशी मला जमा करायला जमले नाही, तर मी काय केले दुसऱ्या दिवशी भरायला दिले. पण नंतर काय झाले 3,900 मी आहे तेवढी ही पूर्ण रक्कम हातात होती, ती शिल्लक बँक पासबुकमध्ये म्हणजे बँकेत भरायची होती. तर मग 2,100 आणि पुढे 3,900 मी बँकेत जमा केली आहे, म्हणजे 3,900 मी बँकेत भरले आहे. पुढे आता ती कसं मी घेतलं आहे ते पाहूयात. आता 3,900 तर मी बँकेत भरले आहे, पण या बैठकीमध्ये नाही भरले, ते बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भरले. तर ती रक्कम पुढे कशी लिहायची ते पाहूयात. आता हा काही बैठक क्रमांक 12 आहे, तर आपण बैठक क्रमांक 13 घेऊयात. आता या ठिकाणी ही गोष्ट राहिली आहे. पहिल्यांदा मी हे तुम्हाला नंतर सांगते, पहिल्यांदा मी या गोष्टीचा मला म्हणजे कशी लिहायची ते सांगते. आता बैठक क्रमांक आपण समजूया 13 आहे हा, आणि पुढे आपली सुनीताताई यांचं पण बचत तुम्हाला मी लिहून दाखवते 50 रुपये आणि आपली या बैठकीची किती आहे 600. तर आता या ठिकाणी 650 आपली 13व्याची बचत आहे. बचत म्हणजे ही काय बैठक क्रमांक 13 आहे, तुम्ही असं बैठक क्रमांक 13 आहे असं समजू नका. भरपूर बैठकी होऊ शकतात, पण मी एक उदाहरण म्हणून छोटी रक्कम म्हणजे जेवढं तोंडातून आपल्याला वटकन बोलता यासाठी की छोटा आकडा घेतला आहे. तर या ठिकाणी 50 आणि 650 एकूण बचत झाली आहे. आता याप्रमाणे या ठिकाणी आपलं काय आपण 4थ्या आठवडी मीटिंगमध्ये घेतो आपण व्याजाने, या ठिकाणी तर या गोष्टींचा काही संबंध येणार नाही. तर या ठिकाणी आता मागील शिल्लक खात्यामध्ये काय आपण बैठकीच्या मध्ये म्हणजे आता समजा या बैठक क्रमांक 12मध्ये आता समजा किती तारीख होती असं समजूया या ठिकाणी बैठक क्रमांक 12ची तारीख होती 7/10 होती आणि मला त्या दिवशी 7/1 म्हणूयात 7/1/2024 अशी तारीख होती, पण मला जमलं नाही भरायला, तर मी 8 तारखेला भरली. ही 3,900 ही रक्कम मी 8 तारखेला भरली. तर या ठिकाणी 3,900 आपल्या हातात शिल्लक काय करायचं आहे. आता या ठिकाणी आपण मागचीच रक्कम घ्यायची, मागील शिल्लक हातात किती होते आपले 3,900. बैठक क्रमांक किती आहे
आपण किती घेतला होता हा बैठक क्रमांक 13 आहे. तर या ठिकाणी 3,900 आपले शिल्लक होते आपण. आणि जो या ठिकाणी बैठक क्रमांक 12चं जे सगळं या ठिकाणी ह्या कॉलममधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अखेर हातात व पासबुक, तर 2,100 असं पण दाखवलं आहे पुढे. आणि मागील शिल्लक खाता आणि या ठिकाणी आपली किती बचत झाली आहे, 500 रुपये जमा झाली आहे असं दाखवूया आपण. 500 रुपये जमा एकाच मी सदस्य तर लिहून दाखवलं आहे, पण 500 रुपये आपले 10 सदस्य आहेत तर त्यांची आपली 500 रुपये बचत जमा झाली आहे या बैठकीमध्ये. तर या ठिकाणी पुढे इथं या गोष्टींचा काही संबंध नाही. तर याची टोटल बेरीज करूया आपण. तर या ठिकाणी त्याची बेरीज होती आहे 6,500 रुपये. आणि आता या ठिकाणी काय केलं आहे, तर आपण अखेर हातामध्ये आपली फक्त 500 रुपये शिल्लक राहिली आहे. कारण की मी म्हटलं की तुम्हाला मी पासबुकमध्ये पैसे भरले आहेत. आता 6,500 रुपये म्हणजे मी बँक खात्याला भरले आहेत. तर याची बेरीज किती होते, 6,500. तर टोटल आपण किती आता 2,100 आणि ह्या दोघांची बेरीज होणार. कारण की आपण काय म्हटलं आहे, मी ती मागील शिल्लक खात्यात जी होती ती मी बँकेत भरली आहे. तर टोटल आपल्या बँकेच्या खात्यावर किती शिल्लक असणार पैसे, 6,000 रुपये बँक खात्यावर असतील या अखेर पासबुकमध्ये. आता या ठिकाणी आता पुढे आता हे बैठक क्रमांक 13ची आपली किती तारीख असणार आहे, 1 आठवड्यानंतर. आता आपल्या बैठक क्रमांक 12ची तारीख किती होती, 7/1/2024 होती. तर या ठिकाणी आपली 7/1/2. तर या ठिकाणी आपल्या बैठक क्रमांक 13ची किती असणार, 14/1/2024. 14/1/2024 ही आपल्या बैठक क्रमांक 13ची तारीख असणार. तर या ठिकाणी त्या गोष्टी आहेत. आता या ठिकाणी मी 6,500 आणि या ठिकाणी हे सगळं जुळलेलं आहे. तर मी तुम्हाला ते कसं लिहायचं त्या गोष्टी कशा मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि पुढे आता काय होणार, आता आपले फक्त या बैठकीमध्ये बैठक क्रमांक 13मध्ये मी तुम्हाला काय केलं आहे, बैठक क्रमांक 13, 14, 15 ज्यावेळेस मी पुढचं घेणार होते त्यावेळेस म्हणजे 13, 14, 15 डायरेक्ट 16वी मीटिंग घेतली असते आणि व्याज मुद्दल त्या ठिकाणी आपलं येणार पुढे. तर या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला, 500 रुपये आपल्या हातात शिल्लक राहणार. कारण की आपण किती 3,900 आणि म्हणजे 3,900 मी जे हातात राहिले होते मागील ते आपण भरले आहेत खात्यावर. आणि या ठिकाणी ही रक्कम का लिहिली आहे, तर मागील शिल्लक हातामध्ये आपल्याला लिहायचं होतं आणि मागील बँकेत शिल्लक किती होती ती लिहायची होती. म्हणजे या कॉलममध्ये मागचं सगळं येणार. म्हणजे मागील ज्या म्हणजे बैठकी अखेर जे राहिली होती ती रक्कम येणार या ठिकाणी. पुढे आता बैठक क्रमांक 12मध्ये जी आपली शिल्लक म्हणजे शेवटला शिल्लक होती, आता बैठक क्रमांक 13मध्ये सुरुवातीला ती शिल्लक येणार. आणि नंतर बैठक क्रमांक 13मध्ये आपली ही जी शेवट राहिलेली रक्कम आहे, म्हणजे यानंतर मी काय केलं, 7 तारखेला आपली बैठक क्रमांक 12 होती तर मला 8 तारखेला पैसे भरायला वेळ दिला. म्हणजे मी भरले त्यावेळेस 3,900 आपण खात्यावर भरले, त्यामुळे त्याचे आपले 6,000 टोटल अखेर बँक पासबुक शिल्लक राहिली. तर या ठिकाणी मी पुढं तुम्हाला लिहून दाखवते. या ठिकाणी आता बैठक क्रमांक 13 आहे आपला. आता बैठक क्रमांक 14 लिहून दाखवते. बैठक क्रमांक 14 या ठिकाणी सुनीताताईंची पैसे बचत 50 रुपये. आणि या ठिकाणी टोटल सगळ्यांचे मिळून आपले किती 500 रुपये जमा झाले असं दाखवूयात. मी तर या ठिकाणी लिहित नाही आहे टोटल. तर या ठिकाणी किती आपली बैठक क्रमांक 13मध्ये किती 650 होते, तर या ठिकाणी 700 रुपये. परत आता या ठिकाणी किती मागील शिल्लक हातामध्ये किती होते, आपले 500 होते. बैठक क्रमांक 13मध्ये आपल्या मागील हातात अखेर शिल्लक 500 होते आणि पासबुकमध्ये किती होते 6,000 होते या ठिकाणी. आता आणि या बैठक क्रमांक किती आपली बैठक क्रमांक ही 14 आहे. तर या बैठक क्रमांक 14मधले 500 रुपये असे मिळून आपले या ठिकाणी मी डायरेक्ट डॅश मारते. या ठिकाणी आपली किती आहे 7,000 टोटल एकूण आपली जमा आहे 7,000 रुपये. आणि या ठिकाणी पण 7,000च असणार. आणि हातात किती असणार, हे 500 आणि हे 500 असे मिळून हातात किती असणार 1,000 रुपये. आणि पासबुकमध्ये तर 6,000 रुपये असणार. पुढे आता बैठक क्रमांक 15. तर या ठिकाणी पण सुनीताताईंचे 50 आणि त्यांचे किती 750 आणि बैठक क्रमांक ह्या सगळ्यांचे म्हणून 500 असं मी लिहिते आहे. इथं आहेत नावं सगळ्यांची, ते पण मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. तुम्हाला पटकन आपला व्हिडिओमध्ये सगळं बसलं पाहिजे आपलं. त्यामुळे आता बैठक क्रमांक 15मध्ये या ठिकाणी काही गोष्टी येणार नाहीत. आपण डायरेक्ट 15. आता बैठक क्रमांक 16मध्ये आपले सगळे व्यवहार येणार म्हणजे व्याज जमा वगैरे इत्यादी गोष्टी. तर या ठिकाणी पुढे किती आपले मागील 1,000 रुपये होते हातामध्ये, बँकेत किती होते 6,000 होते, असे मिळून 7,000 होते. तर या ठिकाणी आता या बैठकीचे सुद्धा 500 रुपये जमा झाले आहेत. तर या ठिकाणी किती
7,500 रुपये आपल्याकडे एकूण जमा आहेत. परत इथे या ठिकाणी सुद्धा 7,500च रक्कम येणार, कारण की खर्चामध्ये पण. त्यानंतर आपल्या अखेर बँक पासबुक पण 6,000 आहेत आणि या ठिकाणी आपले 1,500 रुपये हातात आहेत. आता या ठिकाणी ज्यावेळेस बैठक क्रमांक, ही किती बैठक क्रमांक आहे, बैठक क्रमांक आपला 15 आहे आणि हा बैठक क्रमांक 16 आहे. आता बैठक क्रमांक 16मध्ये सुनीताताई 50 आणि हा 800 रुपये आपली एकूण बचत सर्व सदस्यांची. तर या ठिकाणी 500 रुपये, मागील 1,500 रुपये आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहेत, म्हणजे आता बँक पासबुक आपले किती 6,000 होते मागील बैठक क्रमांक. आता ही बैठक क्रमांक 16 आहे, तर बैठक क्रमांक 17ची किती होती, 6,000 अखेर होती, 1,500 हातात होते आणि या ठिकाणी 500 आणि इत्यादी इतर. या ठिकाणी मात्र आपले व्याज परतफेड हप्त्या, ह्या ठिकाणी कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं आहे, जशी आपली आकारणी झाली आहे त्याप्रमाणे लिहायचं आहे. तर या सर्व त्या गोष्टी आहेत आणि कसं आपण व्याज दिलं आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता पुढे आता आपण मागे वळूयात आणि मागे आपण बैठक क्रमांक 12मध्ये ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. आता या ठिकाणी आपला पहिला हप्ता होता बैठक क्रमांक 12मध्ये, कारण की आपण या गोष्टी. आता या ठिकाणी एकूण परतफेड केलेले हप्ते किती आहेत, एकूण परतफेड केलेले हप्ते रुपये म्हटले आहे. तर आपण एकूण परतफेड किती केली आहे, 3,500 केली आहे. किती आहे, CI म्हणजे ग्रामसंघच आहे. मासिक परतफेड किती, 3,500 मुद्दल आहे आणि व्याज आपण किती दिले आहे, 600 रुपये. बरोबर आहे, किती दिले आहे आता या खर्चामध्ये आहे ना, आपण 600 रुपये दिले. आणि मग आता पुढे मग आता शिल्लक किती राहिली आपल्याकडे, 3,500 आपण भरले आहे. तर आपल्याकडे मागणीनुसार हप्त्यांची परतफेड बाकी रक्कम रुपये, त्याआधी कॉलम आहे मागील बैठकी अखेर केलेली परतफेड रक्कम रुपये. आता आपण मागील बैठकी अखेर परतफेड केली नाही, आपला पहिला हप्ता आहे, तर आपली परतफेड केलेली रक्कम तर काही येणारच नाही, कारण की आपण काहीच परतफेड केली नाही. तर मागणीनुसार हप्त्यांची परतफेड बाकी रक्कम रुपये. आता आपण 3,500 60,000 आपण CIF निधी घेतला होता, त्यामध्ये 3,500 भरले, तर आपले किती राहिले, 56,500 रुपये राहिले शिल्लक. आता पुढे आता बँकेबद्दल आहे, बँक लिकेज तपशील. बँकेद्वारे मंजूर कर्ज रक्कम रुपये. आता आपल्याकडे किती होते, 1.5 लाख रुपये होते. त्यामध्ये एकूण हप्ते, आता पहिला हप्ता आहे, एकूण परतफेड केलेले हप्ते रक्कम रुपये आपण 5,000 भरले आहेत आणि मासिक परतफेड 5,000 आणि व्याज किती आहे, 1,500. आणि मागील बैठकी अखेर केलेली परतफेड रक्कम रुपये काही नाही पण भरलेली. आणि मागणीनुसार हप्त्यांची परतफेड बाकी रक्कम रुपये आपली किती राहिली आहे, आता आपली 5,000 भरली आहे, तर 1.5 लाखमधून 5,000 1,45,000 आपल्याकडून त्यांना अजून बँकेला पण परतफेड करावयाची आहे, एकूण टोटल रक्कम. तर या ठिकाणी याप्रमाणे आपण हिशोब केला पाहिजे. मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टींची माहिती दिली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर व्हिडिओ खूप आवडला असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंटही करू शकता. कमेंट करा म्हणजे मला समजेल, ॲटलिस्ट म्हणजे तुम्हाला समजते का नाही मी समजवलेलं. तर धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर धन्यवाद.